नमस्कार. चला आज आपण बनवूया खरवस. हे खरवसाची मी एक पावडर आणली आहे दुकानातून. आजकाल काय आपल्याला खरवसाचं दूध मिळत नाही, म्हणून मी अशी एक पावडर आणली आहे. एक घट्ट सारखं दूध घ्यायचं अर्धा लिटर. त्याच्यात मी आधीच वेलची पावडर टाकली आहे आणि साधारण 1 वाटी गूळ घ्यायचा. नंतर ह्या दुधामध्ये ही 1 वाटी गूळ मिक्स करायचा. 1 वाटी गूळ मिक्स झाला की ही जी खरवसाची पावडर आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स करायची. हे बघा, ही सगळी पावडर ह्याच्यात अर्धा लिटर दुधामध्ये ही मिक्स करायची. साधारण ही पावडर 200 ग्रॅम आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित असं मिक्स करायचं. हे मी व्यवस्थित दुधामध्ये खरवसाची पावडर, गूळ आणि वेलची पूड व्यवस्थित मिक्स केली आहे. आता ती आपण कुकर मध्ये ठेवूया. हे असं कुकर मध्ये व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यावर हे असं झाकण ठेवून नंतर त्याच्यात साधारण 6 किंवा 7 शिट्ट्या काढायच्या. त्यानंतर आपलं खरवस हे तयार होईल. हे आता आपलं खरवस तयार झालं आहे. मी तुम्हाला नंतर त्याच्या थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या काढून दाखवते. एकदम सुंदर आणि छान झालंय. हे बघा, आपल्या झाल्या खरवसाच्या वड्या तयार. एकदम टेस्टी आणि सुंदर झाल्या आहेत. धन्यवाद.